नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कच्ची दाबेली ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गॅसवर आपण एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे एक 5 मिनटं खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे आपण प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया. आता आपण कच्ची दाबेलीचा मसाला तयार करूया. त्यासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप. गॅसची फ्लेम मंद ठेवून आपण हे एक 2 ते 3 मिनटं खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. आता यामध्येच बेडगी मिरची 3 टाकलेल्या आहेत, 1 तेजपत्ता, काही खडे मसाले घेणार आहोत. खडे मसाल्यांमध्ये 1 चक्रीय फूल, 3 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 2 छोटी तुकडे विलायची दालचिनी घेतलेले आहेत आणि 3 हिरवी विलायची. एक ते 1.5 चमचा पांढरे तीळ, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, टाकून मंद आचेवर आपण हे मसाले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. एकसारखं हलवून आपण हे मसाले भाजून घेऊया, म्हणजे हे खाली लागणार नाही, सगळीकडून एकसारखे भाजले जातात. एक 5 मिनटं हे मसाले भाजल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करू आणि हे मसाले आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसाले काढून घेऊया. त्यामध्ये अर्धा चमचा हिंग, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, ही फक्त कलरसाठी आपण मिरची पावडर वापरतोय, आणि 1 चमचा सेंधव मीठ टाकून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मस्त असा आपला कच्ची दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे. याचा आरोमा खूप छान येत आहे. आता आपण कच्ची दाबेलीसाठी हिरवी चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे भरपूर सारी कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे. त्या कढीपत्त्याच्या मी 3 काड्या घेतलेल्या आहेत, म्हणजे एक 20 ते 25 पानं आपण कढीपत्त्याची घेणार आहोत. मूठभर पुदिना, 1 चमचा डाळवं, डाळवं नसेल आणि नायलॉनची शेव असेल तरीही चालेल, 4 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची, 1 छोटं लिंबू आहे, त्याचा एका लिंबाचा रस आपण काढून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून आपण थोडं पाणी टाकून घेऊया आणि मिक्सरला ही चटणी वाटून घेऊया. आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. चटणी थोडी थिक वाटत असेल तर थोडं पाणी टाकून थोडी पातळ केली तरी चालेल, कारण की आपल्याला कच्ची दाबेलीसाठी थोडी पातळ चटणी हवी आहे. इथे 1 तास मी चिंच भिजत ठेवलेली होती. आता आपण चिंचेची चटणी तयार करणार आहोत. तर आता ही चिंच मी थोडी मॅश करून घेते. मॅश केल्यानंतर आपण ही गाळून घेऊया, म्हणजे आपल्याला चिंचेचं पाणी मिळेल. आपण हा चिंचेचा गर काढलेला आहे, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण हा पॅन गॅसवर ठेवून
यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ पावडर, सेंदव मीठ अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून आपण हे सर्व हलवून घेऊया आणि एक 10 मिनटं आपण ही चिंचेची चटणी शिजवून घेणार आहोत. मस्त अशी दणकून उकळी आली की अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्यात थोडे पाणी टाकून आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केलेली आहे ती आपण या चिंचेच्या चटणीत टाकून घेऊया. म्हणजे आपली चिंचेची चटणी थोडी थिक होईल. पण चिंचेची चटणी जास्त घट्ट करायची नाही, थोडी पातळच ठेवायची. एक 2 मिनटं कॉर्नफ्लॉवर मी चिंचेच्या चटणीत शिजवून घेणार आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करणार आहे. मस्त अशी आपली तुम्ही बघू शकता चिंचेची चटणी तयार झालेली आहे. आता चिंचेची चटणी आपण थंड करून घेणार आहोत. इथे मी 3 उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ह्याची साल काढून घ्यायची आहे. गरम असतानाच आपण हे बटाटे मॅश करून घेऊया. एकदम मऊसूत असे हे मॅश करून घ्यायचे आहेत. आणि गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया. कच्ची दाबेलीसाठी आपण तिखट शेंगदाणे तयार करत आहोत. त्यासाठी अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा आपण इथं दाबेली मसाला टाकून तेलावर परतून घेणार आहोत. 1 मिनिट परतल्यानंतर आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि आता या मसाल्यांमध्ये शेंगदाणे एक 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहे. आपले दाबेलीसाठी तिखट शेंगदाणे तयार झालेले आहेत. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकून फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग टाकून आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे दाबेली मसाला, अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट, एक चमचा साखर. आपण दाबेली मसाल्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहेत. त्यांचं तिखट किंवा खडे मसाले मेंटेन करण्यासाठी आपण इथे 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे आणि इथं आपण 2 छोटी पळी चिंचेची चटणी टाकून घेणार आहोत. आणि हे तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेऊया. गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवूनच आपण हे परतून घ्यायचं आहे. मसाल्यांना तेल सुटलं की आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मसाले एकजीव करून या पाण्याला आपण उकळी काढून घेऊया. मस्त अशी या पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण मॅश केलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊया. एक 7 ते 8 मिनटं आपण ही भाजी परतून घेणार आहोत. कच्ची दाबेलीची भाजी जास्त
थिक नसते, थोडी पातळच असते. आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण ही ताटात पसरवून घेऊया. आणि यावर सुक्या खोबऱ्याचा किस, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, तिखट शेंगदाणे, बारीक कट केलेला कांदा, आणि बारीक शेव टाकून मस्त अशी आपली ही कच्ची दाबेलीची भाजी तयार झालेली आहे. आता आपण इथे दाबेली पाव घेतलेले आहेत. हे पाव मधोमध असे कट करून घेऊया. पावाला सुरुवातीला आपण चिंचेची चटणी, त्यानंतर हिरवी चटणी, तयार केलेली दाबेलीची भाजी, यावर कट केलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, तिखट शेंगदाणे टाकून आपण हे पाव वरून बंद करून घेऊया. अशाच पद्धतीने मी दुसरा देखील पावाला भाजी भरून घेणार आहे. त्यात कांदा, डाळिंब, तिखट शेंगदाणे टाकून आपण हे दाबेली तयार केलेली आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून यामध्ये आपण बटर टाकून घेऊया आणि त्यावर तयार केलेली ही कच्ची दाबेली ठेवून दोन्ही बाजूने छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. एक 2 मिनिटानंतर आता आपण ही पलटी मारून घेणार आहोत. दोन्ही बाजूनी पाव आपले क्रिस्पी झाले की आपण काढून घेऊया आणि कडेनी थोडी चिंचेची चटणी लावून आपण ह्याला शेव चिटकून घेणार आहोत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मस्त अशी आपली ही कच्ची दाबेली तयार झालेली आहे.